चांगल्या सवयींची जादुई सैर, अ मॅजिकल टूर ऑफ गुड हॅबिट्स. जळगाव शहरात जक्ष आणि श्रेया माऊ नावाचे दोन गोड बहीण भाऊ राहायचे. दोघेही दिसायला खूप सुंदर होते. त्यांचे डोळे मोठे आणि तेजस्वी होते. जक्ष आणि माऊ नुसते सुंदरच नव्हते, तर खूप हुशारही होते. ते रोज वेळेवर अभ्यास करायचे, टीव्ही आणि मोबाईलला बाय बाय म्हणायचे. त्यांना आई वडिलांनी दिलेले आरोग्यदायी जेवण खूप आवडायचे. भाज्या, डाळ, पोळी सर्व ते आवडीने खायचे. वा, किती चविष्ट आहे, ते नेहमी म्हणायचे. एक रात्री जेव्हा दोघे शांत झोपले होते, तेव्हा त्यांच्या खोलीत एक चमचमणारी परी आली. तिचे नाव होते अपूर्वा परी. अपूर्वा परी म्हणाली, तुम्ही दोघे खूप चांगले आहात. तुमच्या चांगल्या सवयींमुळे मी खूप खुश आहे. चला, माझ्यासोबत एका जादुई दुनियेची सैर करायला. क्षणातच ते एका अद्भुत बागेत पोहोचले. तिथे त्यांना फुलं फुलवणारी परी भेटली. ती तिच्या सोनेरी छडीने एका क्षणात कळीचे रूपांतर सुंदर गुलाबात करत होती. थोडं पुढे गेल्यावर त्यांना गाणारी परी भेटली. तिच्या आवाजात अशी जादू होती की तिच्या सुरांनी झाडं नाचू लागली आणि रंगीबेरंगी पक्षी तिच्या भोवती गाऊ लागले. अपूर्व परीने त्यांना आणखी एक खास भेट दिली. एक पांढरा शुभ्र युनिकॉर्न. त्या युनिकॉर्नच्या सोनेरी शिंगातून प्रकाश निघत होता. जक्ष आणि माऊनी त्याच्या पाठीवरून आकाशात फेरफटका मारला. आता आली सर्वात मजेशीर जागा. तिथे चॉकलेटची झाडं होती आणि आईस्क्रीमची नदी वाहत होती. जक्षने चॉकलेट तोडले तर माऊने आईस्क्रीमच्या नदीत चमचा बुडवला. हसता खेळता वेळ संपला. परत घरी जाण्याची वेळ झाली. अपूर्वा परी म्हणाली, या प्रवासाची आठवण म्हणून ही चमचमणारी जादूची पेन्सिल घ्या. सकाळी जक्ष आणि माऊ दोघेही जागे झाले. किती सुंदर स्वप्न होतं, जक्ष म्हणाला. पण माऊच्या हातात चमचमणारी पेन्सिल पाहून दोघांनाही कळून चुकलं की हे स्वप्न नव्हतं, खरंच झालं होतं.